मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, नक्की मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगितलं, काय आश्वासन केलं मुख्यमंत्र्यांनी? सर, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आहे की हे केस फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन आणि लवकरात लवकर जे काही सत्य आहे व अजून जे काही आरोपी आहेत या जे आरोपी त्यांनी धरलेत त्यांच्या बाबतीत करून त्यांना कठोर ते कठोर लवकर शिक्षा व्हावी याची विनंती केली आहे. काय म्हणले त्यांनी, काय म्हणलंय, काय विचारलं तुम्हाला? जवळपास 10 मिनिटं तुमच्याशी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं. माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील. काय नक्की तुम्ही काय मागणी केली मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी. सर, त्याच वेळी जर आता आपण बघितलं तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. जी सिया आहे ती वेगवेगळे आरोप करते. आरोप असा देखील आहे की अर्थात केतनला तो वीक घालायचा, याच्यामध्ये किती तथ्य आहे म्हणून तो तिला आवडत नव्हता, असे वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, असे आरोप होत आहेत. सर, केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता आपल्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठेही बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहित नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. सर, त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर ती तिच्या भावाला देखील तपासासाठी बोलवलंय. ते तर दुसरीकडे त्याचे वडील सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अर्थात फक्त बीपीचाच त्रास त्यांना झालेला होता, पण ते गेले 4-5 दिवस ऍडमिट आहेत. अर्थात ते तपासात सहकार्य करत नाही असं दिसतंय का तुम्हाला? सर, मला त्यांच्या बाबतीतली काही माहिती नाही. सर, याच्यामध्ये आणखी कोणी असू शकतो तुम्हाला असं वाटतं का? कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्र मैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत. सर, मला वाटतं ह्याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये. सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, कारण की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रिया संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%. सर, काय आता तुम्ही पुढं तपासात तुम्ही सातत्याने एसपींना देखील भेटतायत, नवीन नवीन खुलासे या ठिकाणी समोर येत आहेत. तो हाताने इशारे करत होती, एकच त्या स्पॉटला पोहोचले आणि त्यांनी दोघांनी मिळून धक्का दिला. वेगवेगळे खुलासे आणि कोर्टामध्ये आणि बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला काय वाटतं? सर, सर्वात अगोदर तर मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे. त्यानंतर LCB टीम, लोणावळा क्राईम टीम आणि आपले SP साहेब श्री गिल साहेब त्याच्यावरती खूप चांगला काम करत आहेत. म्हणजे ते अति त्याच्यावर कष्ट घेऊन ते काम करतात, त्यांचा आभार. पण अजून पण त्यांच्यात खुलासे आहेत, ते त्यांच्यावर वर्किंग करतायत. CCTV मध्ये त्यांना दिसतंय भरपूर काही. त्यांनी मला ते सांगितलं नाही अजून, फक्त एवढं म्हणलंय की आहे, एवढं मला माहिती आहे. सर, त्याचबरोबर सिया ही लिकर देखील पीत होती, हे वारंवार समोर येतं. याच्या अगोदर देखील काही व्हिडिओ समोर आलेले, हे सगळं माहिती होतं का सर तुम्हाला? नाही, आम्हाला माहित नव्हतं सर की ते. आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ते अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही. हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने, पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला?